नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी मगाशी सांगितलं माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दोन मैदान आहेत. उद्या जास्त मैदान आहेत. उद्या जायगाव या ठिकाणी सुद्धा आदतचं मैदान आहे. बाहळवणी या ठिकाणी सुद्धा आदतचं मैदान आहे. राजाचं कुर्ल्याचं मैदानाचे पैरे सांगतोय. तत्पूर्वी दुसरं एक मैदान आहे भोरमध्ये. भोर मैदानाचे पैरे जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्या भोरच्या मैदानामध्ये बकासूर पळेल का नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे. महाराज पळेल का नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे. कारण की बकासूर जो आहे तो मालवण या ठिकाणी गेलेला होता. तो उद्याच्या मैदानामध्ये पळेल की नाही पळेल याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उभं आहे. कारण की तुम्ही बघितलं बकासूरचा प्रवास जास्त होतोय. कारण की सांगू शकत नाही काय मालवण आणि पुणे खूप लांबचा प्रवास आहे. बघूया काय होते. महाराज सुद्धा उद्या पळण्याची दाट शक्यता आहे. मैदानाचे लाईव्ह लॉट संध्याकाळी STC लावे चॅनेलवरती दिसतील. बघूया काय होते. तत्पूर्वी आता राजाचं कुर्लं या ठिकाणी जे मैदान होते ओपनचं, त्या मैदानाचं 71,000 रुपये प्रथम पारितोषिक आहे. आणि त्या मैदानामध्ये 10 असे पैरे आहेत. ते आपण बघूया कोणते नंदी कोणासोबत पळताना आपल्याला दिसू शकते. एक नंबरचा पैरा घरणेकीकरांची आन बाण शाण असा हा हिंद केसरी चटणी भाकरीचा पैलवान राजा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. हा घरणेकीकरांचा राजा जो आहे तो आपल्याला ओगलेवाडीकरांच्या तेजस सोबत पळताना एखाद्या वेळेस दिसू शकेल. अंदाजित पैरा आहे. किंवा महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. ही जोडी खूप वेळा पळलेली आहे आणि चांगली रत्ती कामगिरी सुद्धा केलेली आहे हरण्यानं राजाची. किंवा तेजासुद्धा पळू शकतो एखाद्या वेळेस कर्णिकीच्या राजासोबत. बघूया काय होतं उद्याच्या मैदानामध्ये. 2 नंबरचा पैरा घाणंदकरांचा बब्या आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. हा घाणंदकरांचा बब्या जो आहे तो आपल्याला वाटेगाव अंबरनाथकरांची आणबाण शाण याच्यासोबत पळताना दिसेल. बादल आणि घाणंदकरांचा बब्या ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. 3 नंबरचा पैरा जो आहे तो देगावचं मैदान होतं. त्या देगावच्या मैदानामध्ये 3 नंबरचा मानकरी झालेली जोडी होती मथुर आणि सेना. ही जोडी पुन्हा एकदा त्या मैदानामध्ये राजाच्या कुर्लीच्या मैदानामध्ये आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया. 4 नंबरचा पैरा देगावच्याच मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असलेला हा किस्मत जो आहे तो सांडू मिस्त्री तळेगाव यांच्या देवाभाई सोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. आता सध्या महाराष्ट्रामध्ये सांडू मिस्त्री तळेगाव यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. या देवाभाईमुळे आणि त्यांचा छोटा भाई देवाभाई आपल्याला किस्मत सोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होते. 5 नंबरचा पैरा शिरसवडीकरांची आन बाण शाण असा हा शिरसवडीकरांची रायफल आपल्याला सरेगावकरांच्या स्वामीसोबत पळताना दिसू शकेल. बघूया. ही सुद्धा एक चांगली नामांकित जोडी आहे. अंदाजित पैरा आहे. मी एक अंदाज जोडला आहे. पैरा काही होऊ शकतो परंतु बघूया. उद्या शिरसवडीकरांची रायफल आणि सरेगावची ही जर जोडी पळाली तर 100% उद्याच्या मैदानामध्ये गुलाल जो आहे तो मिळण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होते. 6 नंबरचा पैरा आहे धामणेरकरांचा कोरेगावच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी असा हा धामणेरकरांचा हिंद केसरी स्वराज आपल्याला किन्हईकरांच्या रायबासोबत पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. खूप दिवस झालं ओपनच्या मैदानामध्ये ही जोडी पळत नाही आहे. का पळत नाही आपल्याला माहीत नाही. परंतु ह्या जोडीला आता गुलाल जो आहे तो खूप दिवस झालं मिळत नाही आहे. परंतु उद्याच्या मैदानामध्ये 100% ही जर जोडी पळाली मग प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे. 100% उद्याच्या मैदानामध्ये गुलाल जो आहे तो मिळेल. आणि गाडीवरती ड्रायव्हर सुमित ड्रायव्हर असायला पाहिजेत. सुमित ड्रायव्हर एक नामांकित जॅकी आहे त्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील. बघूया कशा पद्धतीनं ते सुद्धा चांगली कामगिरी करतायत. 7 नंबरचा पैरा बदाम आणि छावा प्रत्येक मैदानामध्ये टॉपच्या मैदानामध्ये ही जोडी चांगल्यारीत्या कामगिरी करते आणि आपल्या पळण्याच्या जोरावरती संबंध महाराष्ट्राची मने जिंकणारी ही जोडी आहे. बघूया उद्याच्या मैदानात ही सुद्धा जोडी कशा पद्धतीने कामगिरी करते. 8 नंबरचा पैरा सातारची आन बाण शाण असा हा सातारा एक्सप्रेस बलमा उर्फ हरीण हा आपल्याला पळताना उद्याच्या मैदानामध्ये कुमठेकरांच्या वजीरसोबत पळताना दिसू शकेल. किंवा भोपर्डीकरांच्या लाडोसोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. एक अंदाजित पैरा आहेत. फिक्स म्हणू नका कारण की तुम्हाला माहितीच आहे पैरे काही फिक्स असतात काही नसतात. त्याच्यामुळे काही लोक फिक्स समजून जातात आणि थोडंसं मग आपल्याला शिवाय घालतात. त्याच्यामुळे अंदाजित सांगतोय पैरे. 9 नंबरचा पैरा आहे विठ्ठल नाना यांचा चिक्या आपल्याला पळताना दिसू शकेल आणि तो हरण्यासोबत पळताना दिसेल. घरचाच साज विठ्ठल नाना अजय शेट यांचा घरचा साज एक मोठी खरेदी झालेली आहे हरण्याची. आणि चिक्यासुद्धा एक नामांकित नंदी आहे त्यांच्या दावणीचा. या दोघांचा साज उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. आणि शेवट 10 नंबरचा पैरा तसेच आपल्या बैलगाडी क्षेत्रातले पुन्हा एकदा अजित शेठ आणि विठ्ठल यांचा पुन्हा एकदा घरचा साज तेजा आणि दिवाण्या ही सुद्धा पुन्हा एकदा जोडी दिसण्याची दाट शक्यता आहे आपल्याला उद्याच्या राजाचे कुर्ले या ठिकाणच्या मैदानामध्ये. बकासूरच्या बद्दल अपडेट अशी आहे की बकासूर मालवणमध्ये आहे, त्याच्यामुळे बकासूर पळेल का ना पळेल याच्याबद्दल थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. आज
संध्याकाळी लाईव्ह लॉट पडतील, त्या लाईव्ह लॉटमध्ये समजेल की बकासूर पळणार की महाराज पळणार. बघा उद्या संध्याकाळी लाईव्ह लॉट.